सांगा बरं अशी कोणती रेसिपी आहे जी कढीपत्त्याशिवाय अपूर्ण आहे? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी करण्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर ही रेसिपी ना भाजीला नसल्या ना घरात प्रत्येकाच्या घरात बनवली जाते. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा रेसिपीचं नाव. तोपर्यंत आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी करण्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेले आहे. त्यात मोहरी टाकली. मोहरी थोडी जास्त टाकायची. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण टाकून घेतलेलं आहे. ते चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये हळद आणि हिंग टाकलेले व अर्धा ग्लास पाणी टाकलेले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि बेसन घेतलेलं आहे. 3 चमचे दही आहे आणि 2 चमचे बेसन आहे. तर तुम्ही ओळखलंच असेल रेसिपीचं नाव. तर हे मी चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. मी करत आहे आज सगळ्यांची आवडती कढी. घरात काही भाजीला नसलं की प्रत्येकाच्या घरात हमखास बनवली जाणारी कढी आणि सर्वांच्या आवडीची. तुम्ही ती ताकाची पण बनवू शकता आणि ताक नसेल तर दही आणि बेसन पीठ मिक्सरमध्ये बारीक करूनही बनवू शकता. त्यानंतर मी त्यात टाकलेले आहे चवीपुरते मीठ आणि वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. कढी आपल्याला जास्त उकळून द्यायची नाहीये. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हलवत राहायचं आहे. कढी उकळली ना की कढीचं पूर्ण स्ट्रक्चरच बदलून जातं. ते एकदम असं दही एकीकडे होतं आणि पाणी एकीकडे होतं. त्याच्यामुळे कढी जास्त उकळायची नाही आपल्याला. ती फक्त आहे ना बारीक गॅसवर आपल्याला सारखा 2 ते 3 मिनिटं हलवत राहायचं आहे आणि 3 मिनिटानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपली छानशी सुंदरशी कढी झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.